धन्यवाद अध्यक्ष महोदय। आज मी 2 दिवसापूर्वी राज्य सरकारने मांडलेल्या बजेटवर बोलण्याकरता उभा आहे। खरं तर अध्यक्ष महोदय, जेव्हापासून हे नवीन सरकार स्थापन झाले त्या दिवसापासूनच मुख्यमंत्री महोदय असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये त्यांना किती मोठं मॅन्डेट मिळालं हे वारंवार सांगतात। आणि असं असताना देखील एवढं मोठं मॅन्डेट मिळाल्यानंतर, मतदारांकडनं एवढं मोठं गिफ्ट मिळाल्यानंतर आता बजेटच्या माध्यमातून मतदारांना कोणतं ना कोणतं रिटर्न गिफ्ट मिळेल असं आम्हाला वाटत होतं, पण तसं अजिबात कुठेही घडलेलं दिसत नाही। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे 32 खासदार निवडून आले, महायुतीचे 16 खासदार निवडून आले। बातम्यांच्या माध्यमातून आम्ही असं पाहत होतो की महायुतीमधील अनेक मोठे मोठे नेते निवडणूक लढायची की नाही अशा मनस्थितीमध्ये होते। आणि मग त्यानंतर महायुतीने अनेक नवीन नवीन घोषणा केल्या, त्या घोषणांचं त्यांनी वचननामा जाहीर केला आणि तो वचननामा जाहीर केल्यानंतर मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना एवढं मोठं मॅन्डेट दिलं। अध्यक्ष महोदय, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी या तिघांनी एकत्रित जो जाहीर केलेला वचननामा होता तो मी आज सोबत घेऊन आलेलो आहे। आणि त्यामध्ये ज्या प्रमुख 10 प्रॉमिसेस ही महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला केलेली ती मी पटकन आपल्याला वाचून दाखवू इच्छितो। यामधनं एकाचाही उल्लेख या बजेटमध्ये नाही। सगळ्यात पहिलं प्रॉमिस काय होतं? लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, नाही दिले। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना सन्मान योजनेतून वर्षाला 15,000 रुपये, नाही दिले। प्रत्येकास घर आणि अन्न आणि निवारा, काही त्याबद्दल सांगितलं नाही। वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये, काही उल्लेख नाही। जीवनावश्यक वस्तूंची किमती स्थिर ठेवणार, काही सांगितलं नाही। 25 लाख रोजगार निर्मिती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10,000 रुपये, काही नाही। 45,000 गावात पांदण रस्ते बांधणार, काही नाही। अंगणवाडी आणि आशा सेविकांना प्रत्येकी 15,000 रुपये आणि सुरक्षा कवच, काही नाही। वीज बिलात 30% कपात करणार, काही नाही। आणि सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र 2029 बनवणार, काही नाही। हा अध्यक्ष महोदय, त्यांचेच तिघही मुख्य नेते, मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा, तिघांचे फोटो आणि चिन्ह असलेला हा वचननामा, यामध्ये जी प्रमुख 10 प्रॉमिसेस होती यामध्ये एकाचाही उल्लेख या बजेटमध्ये नाही। आणि म्हणून हे सगळं बजेट सादर झाल्याच्या नंतर सामान्य जनतेच्या मनामध्ये एक भावना आली। मी 2 ओळीत ती भावना आपल्या समोर व्यक्त करू इच्छितो। झूठ पर झूठ बोले जाते हो, कुछ कमी रह गई थी क्या हम आपकी शान में? एवढा मोठा मॅन्डेट दिल्यानंतर सुद्धा एकही प्रॉमिस आपल्याला पूर्ण करावं असं वाटत नाही। मग नक्की आपल्याला काय करायचंय हा प्रश्न आमच्या मनामध्ये येतो। अध्यक्ष महोदय, एकही नवीन घोषणा न करता, एकही नवीन प्रॉमिस न देता, एकही नवीन प्रोजेक्ट या बजेटमध्ये नाही। मग असं वाटलेलं कमीत कमी आपल्या राज्यावरचं जे वर्षानुवर्ष वाढत चाललेलं कर्ज आहे हे कर्ज तरी कमी करणार का? तर तसं पण झालं नाही। आजपर्यंत जेवढं कर्ज या राज्यावर नव्हतं तेवढं कर्ज म्हणजे 9,32,000 कोट्यांचं कर्ज आहे असं अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं। म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य हे स्थापन झाल्यानंतर सर्वाधिक कर्ज जर कधी होतं तर ते आत्ता झालेलं आहे। त्याच सोबत आजपर्यंत जितकी बजेट वेगवेगळ्या सरकारने सादर केलेली त्यामध्ये सर्वाधिक महसुली तूट असलेलं हे बजेट ते म्हणजे जवळपास 45,891 कोटी एवढी मोठी महसुली तूट। म्हणजे एका बाजूला आपण नवीन पण कोणती घोषणा केली नाही, आपण एवढं डिफेन्सिव्ह बजेट सादर केलं। डिफेन्सिव्ह बजेट सादर करून सुद्धा जर आपण एवढी मोठी महसुली तूट करत असू याचा अर्थ आपलं आर्थिक गणित राज्याचं मांडण्यामध्ये आपण सरकार म्हणून अयशस्वी झालोय, हे आपल्याला मान्य करावंच लागेल। अध्यक्ष महोदय, अनेक महत्त्वाच्या विषयांवर खरं म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की कमीत कमी एक ओझरता तरी उल्लेख केला जाईल, पण त्या संदर्भात काही सांगितलं नाही। शिवछत्रपतींचे जे गड किल्ले आहेत त्याचं संवर्धन करणार का? ही वर्षानुवर्ष महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या प्रत्येक माणसाची मागणी आहे। त्या संदर्भात, त्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासंदर्भात एक शब्दही दादांच्या भाषणामध्ये आलेला नाही। अध्यक्ष महोदय, इंडस्ट्रियल पॉलिसी आम्ही अनाउन्स करू असं सांगितलं,
खरं तर एवढ्या मोठ्या मॅन्डेटचं नवीन सरकार आल्याच्या नंतर आमची अशी अपेक्षा होती बजेटमध्येच किंवा बजेटच्या आधी बजेटच्या लगेच नंतर नवीन औद्योगिक धोरण ज्याच्या माध्यमातून संपूर्ण देशात सगळ्यात अधिक इन्व्हेस्टमेंट ही आपल्या राज्यामध्ये येईल, नवीन औद्योगिक धोरण हे जाहीर होईल, पण ते झालं नाही. अध्यक्ष महोदय, केवळ एवढं सांगण्यात आलं की महात्मा ज्योतिबा फुले आणि आयुष्यमान भारत योजनेमध्ये सर्वाधिक हॉस्पिटलची आम्ही एम्पॅनलमेंट करून देऊ. पण वस्तुस्थिती काय आहे, आज मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर हे महात्मा ज्योतिबा फुले आणि आपलं आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जी हॉस्पिटल एम्पॅनल्ड आहेत त्याच्यातली बहुतांश तर सरकारीच आहेत आणि जी प्रायव्हेट आहेत ती अतिशय छोटी आहेत. मग लीलावती असेल, फोर्टिस असेल, जसलोक असेल, नानावटी असेल, अशा मोठ्या मोठ्या आपण जर हॉस्पिटलला एम्पॅनलमेंट करून दिली नाही तर चांगलं, जर पेशंटना जर चांगले उपचार पाहिजे असतील तर ते आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले या स्कीमच्या माध्यमातून कसे मिळणार, हा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, या बजेटच्या माध्यमातून खरं तर आता 200हून अधिक आमदार सत्ताधाऱ्यांचे निवडून आलेत. आम्हाला असं वाटलेलं की किमान त्यांच्याकरता तरी का आमदार निधी वाढवण्यात येईल, पण आमदार निधीबद्दल सुद्धा एकही अक्षर नाही. आमदार निधी सुद्धा वाढवून देण्यात आला नाही. त्यामुळे जनतेचा तर विचार केलाच नाही. पण ज्या आमदारांच्या भरोसावर हे सरकार स्थापन झालंय त्या आमदारांचा सुद्धा कुठेही विचार या बजेटच्या माध्यमातून केलेला दिसत नाही. अध्यक्ष महोदय, एमओयू संदर्भात प्रचंड मोठं सांगण्यात आलं. खरं तर दावोसला जाऊन महाराष्ट्रातल्याच कंपन्यांसोबत केलेले जे एमओयू आहेत हे तर फ्युचरमध्ये होतील नाही होतील अशी अपेक्षा आहे की ते होतील, कारण ते महाराष्ट्राच्या भल्या करताय. पण या वर्षी किती जॉब तयार होणार, 2029ला किती होणार, 40ला किती होणार आणि 60ला किती होणार, ते पुढचं पुढे. 2025-26 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जॉब तयार होणार, आपल्यामध्ये आता जे काही आकडे येतात साधारणतः 70 लाख लोक बेरोजगार आहेत, त्यांना या वर्षी सरकारच्या माध्यमातून आपण किती रोजगार देऊ शकू या संदर्भात कुठेही उल्लेख नाही. अध्यक्ष महोदय, सरकार आता वेगवेगळ्या जेव्हा घोषणा करतं, मला आठवतंय माझ्या मतदारसंघाशी निगडित विषय आहे, निवडणुका लागणार, आचारसंहिता लागणार, 5 वाजताची आचारसंहिता, 4 वाजता पत्रकार परिषद एक GR निघतो आणि त्यामध्ये सांगण्यात येतं की शासकीय वसाहतीतील जितके कर्मचारी आहेत ह्यांना आम्ही पक्की घरं देऊ. मला वाटलेलं आता तर यांचं सरकार आलंय, GR निघालाय, मुख्यमंत्री जरी बदलले असले तरी पार्टनरशिप त्याच लोकांची आहे, म्हणजे किमान शासकीय वसाहतील जे कर्मचारी आहेत त्यांच्या पक्क्या घराची घोषणा होईल. त्या संदर्भात एकही गोष्ट नाही. अध्यक्ष महोदय, मुंबई करता 65,000चं पॅकेज वगैरे जाहीर केलं, पण जेव्हा ते सगळं वाचलं तेव्हा असं लक्षात आलं की अर्ध्या अधिक गोष्टी तर मुंबई महानगरपालिका करते. मुंबई महानगरपालिकेचे पूर्णपणे पैसे, तरी देखील त्याचा उल्लेख हा महाराष्ट्र राज्याच्या बजेटमध्ये करण्यात आला आणि त्यामध्ये सुद्धा अनेक ज्या योजना, अनेक जे प्रोजेक्ट सांगण्यात आले हे एक तर 5चे आहेत, गेले 10 वर्षापासून सुरू असलेले मेट्रोचे प्रकल्प त्या संदर्भात वारंवार सांगण्यात आलं, किंवा फ्युचर टेन्स आहेत आता जे टेंडर स्टेजमध्ये सुद्धा नाहीत, केवळ प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत, ज्याचा एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स सुद्धा झाला नाही, अशा काही प्रोजेक्टचा उल्लेख करण्यात आला. पण अध्यक्ष महोदय, मुंबईच्या आत्ताच्या परिस्थितीबद्दल काय, अख्खी मुंबई खोदून ठेवलेली आहे, रस्त्याचं एवढं प्रचंड वाईट ती सगळी परिस्थिती आहे. त्या मेजर रोड टेंडरनी जो काय हैराण करून सगळ्या मुंबईकरांना सोडले त्या संदर्भात कुठलाही शब्द नाही. अध्यक्ष महोदय, सगळे नाले चोकअप झालेले आहेत, मिठी रिव्हर साफसफाई होत नाही, त्या संदर्भात काही सांगण्यात आलं नाही. अध्यक्ष महोदय, मुंबईकरांना साफ पिण्याचं पाणी मिळत नाहीये, त्या संदर्भात काही सांगण्यात आलं नाही. अध्यक्ष महोदय, नगरसेवक नसल्या कारणानं मुंबईमध्ये साधा कचरा उचलला जात नाही, त्या संदर्भात काही सांगण्यात आलं नाही. अध्यक्ष महोदय, दररोज मुंबईकर 2-2, 2.5 तास ट्रॅफिक मध्ये फसतो, ट्रॅफिकच्या समस्येतून मुंबईकरांना कसं तुम्ही मुक्त करणार त्या संदर्भात सांगण्यात आलं नाही. आणि मुंबईचा दररोजचा घसरता AQI आणि वाईट असलेलं एअर पोल्युशन त्या संदर्भात सुद्धा काही सांगण्यात आलं नाही. अध्यक्ष महोदय, केवळ मुंबईच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी आता आम्ही एअरपोर्ट उभे करणार, 3रा एअरपोर्ट येणार, अमुक होणार, सगळा आनंद आहे, जास्तीत जास्त एअरपोर्ट झाले पाहिजे. पण मी परत एकदा सांगतो, सगळं फ्युचर टेन्स बद्दल नाही, प्रेझेंट टेन्स बद्दलचं काय. आत्ताची परिस्थिती काय आहे, चिपी एअरपोर्टला विमान लँड होत नाही, मुंबई ते चिपीची आपली जी काय सर्व्हिस होती ती बंद झाली आहे, मुंबई ते कोल्हापूरचा आपल्याला कमर्शियल फ्लाईट मिळत नाही, मुंबई ते जळगावला मिळत नाही, मुंबई ते नांदेड ऑनलाईन दाखवतं, तिकीट काढलं की अर्ध्या तासात मेसेज येतो द फ्लाईट हॅज बीन कॅन्सल्ड. म्हणजे असलेल्या एअरपोर्टवर आपल्याला आपल्याला चांगल्या सुविधा देता येत नाहीयेत आणि वारंवार केवळ इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली नवीन एअरपोर्ट बनवून चालणार नाहीत, तर आपल्याला फ्लाईटच्या सर्व्हिसेस या सुद्धा कशा चालतील, त्याकरता जर कुठले इन्सेंटिव्ह द्यायला लागतायत का त्यावर सुद्धा विचार होण्याची गरज होती, पण ते होत नाही. अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना मुख्यमंत्री महोदयांनी एक वाक्य म्हणाले, ते म्हणाले, स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे नाही.
खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, ते असं म्हणाल्यानंतर जेव्हा 4 दिवसात बजेट येणार होतं त्यावेळी माझ्यासारख्या पहिल्यांदा निवडून आलेल्या उद्धव ठाकरे साहेबांचा एका निष्ठावान आमदाराला, सदस्याला असं वाटलं की याचा अर्थ जुन्या योजना तर सुरूच राहतील पण अनेक नवीन योजनांचा वर्षाव होणार आहे आणि सगळं बदलून जाणार आहे. पण वस्तुस्थिती काय झाली? उद्धव ठाकरे साहेबांनी ते मुख्यमंत्री असताना सुरू केलेली अत्यंत चांगली गरिबांना 5 रुपयामध्ये भोजन देण्याची शिवभोजन योजना या बजेटमध्ये त्याला स्थगिती देऊन ती बंद करण्यात आली. बरं, केवळ उद्धव ठाकरे साहेब आता आम्ही विरोधात आहोत म्हणून आमचीच योजना बंद केली का? तर तसं पण नाही. एकनाथ शिंदे साहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते, ते जेव्हा सत्तेमध्ये होते, त्यांनी सुरू केलेल्या योजनांना पण सगळी स्थगिती लावण्यात आलेली आहे. आनंदाचा शिधा याला सुद्धा स्थगिती लावली. गेल्या वर्षी लोकसभेची, विधानसभेची निवडणूक होती तेव्हा काय घोषणा केली? आनंदाच्या शिधासोबत आम्ही महिलांना साडी सुद्धा देणार. यावेळी साडी तर सोडा पण शिधा सुद्धा नाही. त्याच्याबद्दल बजेटमध्ये 1 रुपयाची तरतूद नाही. त्याच सोबत गेल्या वेळी याच पार्टनरशिपच्या सरकारने गुलाबी रिक्षाची स्कीम काढलेली, महिलांना इलेक्ट्रिक रिक्षा देणार 10,000 महिलांना. त्या संदर्भात एकही गोष्ट नाही. म्हणजे त्या सुद्धा स्कीमला स्थगिती लावली. अजून काय ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र फिरवण्याची जी काही स्कीम होती त्या संदर्भात सुद्धा नाही. म्हणजे केवळ आम्ही चांगल्या सुरू केलेल्या जनहिताच्या योजनांना स्थगिती नाही, तर गेल्या सरकारमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार होतं त्यांनी सुद्धा सुरू केलेल्या सगळ्या स्कीमला स्थगिती देण्यात आली आहे. आणि म्हणून जेव्हा कधी दादा आता रिप्लाय करतील, जे काही मागे मुख्यमंत्री महोदय म्हणालेले की आम्ही एकाही गोष्टीला स्थगिती देणार नाही, त्यावर आम्हाला कोणतं उत्तर मिळणार का, ही सुद्धा माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. केवळ तेवढंच नाही, अतिशय चांगल्या चांगल्या बाकी सुद्धा योजना आहेत. अस्मिता योजना, ज्याच्या माध्यमातून महिलांना सॅनिटरी पॅड मिळायचे, त्याकरता निधीची तरतूद नाही, ती सुद्धा योजना कदाचित आता बंद पडणार आहे. लखपती दिदी, याच्यावर सुद्धा काही हे नाही. त्यामुळे पूर्ण हा सगळा फसवा कारभार, या संदर्भात बजेटच्या माध्यमातून आम्हाला नक्की काय वाचायचं, आम्ही नक्की काय शिकायचं हेच आम्हाला कळत नाही. एवढं एकही गोष्ट नवीन जाहीर न करता या बजेटमध्ये मला एकच कळलेलं आहे की आपला जो काही आपण निधी खर्च करतो त्यामध्ये 56% निधी हा केवळ आपण आस्थापनांचे वेगवेगळे पगार आणि आपण डोक्यावर घेतलेलं कर्ज याच्या व्याजावरच खर्च करतो. म्हणजे आपण नवीन काही करूच नाही शकत. मग कसलं आपलं फायनान्शियल मॅनेजमेंट, हा प्रश्न देखील माझ्या मनामध्ये पडतो. अध्यक्ष महोदय, मी काही फार बोलणार नाही कारण माझ्या पूर्वी सुद्धा अनेक सदस्यांनी वेगवेगळं विवेचन केलेलं आहे. मला जे महत्वाचे मुद्दे वाटले ते मी मांडले. एवढंच मी सांगू इच्छितो की आता माझ्या भाषणाच्या पूर्वीपर्यंत स्वतः अजितदादा इकडे बसलेले, माझी अपेक्षा होती की ते आता सुद्धा थांबतील, पण काही हरकत नाही कारण अजितदादांना माझ्या मतदारसंघावर विशेष प्रेम आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या वर्षी त्यांनी 205 कोटीचा विशेष निधी दिलेला माझ्या मतदारसंघामध्ये. आता ही बाब वेगळी की तो आमदार काँग्रेस सोडून त्यांच्या पक्षात गेला म्हणून त्यांनी कदाचित 205 कोटी दिले असतील, पण अध्यक्ष महोदय असं मला वाटत नाही. मला पूर्ण खात्री आहे की जसे त्यांनी 205 कोटी हे गेल्या वर्षी माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघाला दिले, माझी अशी अपेक्षा आहे की आत्तापासून 2029 पर्यंत सुद्धा दरवर्षी असेच 205 कोटी ते मला माझ्या मतदारसंघाकरता चांगलं तिकडे डेव्हलपमेंट करायला देतील, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि थांबताना केवळ 2च वाक्यांमध्ये मी 2च वाक्य म्हणतो आणि माझं या बजेटचं विवेचन थांबवतो. जे काही हे बजेट सादर केलंय या संदर्भात महाराष्ट्र जनतेची भावना आहे ही मी 2च वाक्यात सांगणार आहे. धोखा देने वाले तू एक दिन पछताएगा जब तुझे भी कोई इसी तरह रुलाएगा. धन्यवाद.